नागपुर में भाजपा विधायक परिणय फूके ने बयान दिया कि बंगाल चुनाव हिंदुत्व के मुद्दों पर लड़ा गया और वहां के नतीजे जनता के समर्थन को दर्शाते हैं। उन्होंने कहा कि केरल में भी भाजपा का खाता खुला है और आगामी चुनावों में पार्टी की सरकार बनने की संभावना है। फूके ने यह भी कहा कि बारामती सहित दोनों उपचुनाव में भाजपा को जन समर्थन मिला है। साथ ही उन्होंने विपक्ष पर निशाना साधते हुए ईवीएम और चुनाव आयोग पर सवाल उठाने की पुरानी परंपरा का जिक्र किया। उन्होंने बच्चू कडू पर टिप्पणी करते हुए कहा कि उन्हें धैर्य और जिम्मेदारी से काम करना चाहिए। बघा असं आहे की पश्चिम बंगाल ही निवडणूक आम्ही हिंदुत्वावर लढलो आणि ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसपैठी पश्चिम बंगालमध्ये घुसून त्या लोकांचं हक्काचं जमिनी असणार, त्या हक्काच्या योजना असतील, त्या हक्काचे निधी असणार, ते जे कुठेतरी गळप करत होते त्याच्या विरोधात हा निर्णय। ज्या प्रकारात मागच्या 10 वर्षात ममता बॅनर्जींनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले, ज्या प्रकारे तिथे हिंदूंवरती अन्याय केले, ज्या प्रकारे तिथे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची कत्तल झाली, त्याच्या विरोधात हा निर्णय। आणि पश्चिम बंगालच्या जनतेने हा एक मोठी चपराक ममता बॅनर्जीला या माध्यमातून दिलेली। बघा, दक्षिणेचा मार्ग याच्या आधी झाला होता, याच्या आधी कर्नाटकमध्ये आपली सत्ता होती, पण केरळमध्ये निश्चितच केरळमध्ये आता खाता उघडलेलं आहे आणि या माध्यमातून आता दक्षिणमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी चांगला परफॉर्म करणं सुरू करणार आहे। कुठेतरी त्या लोकांनाही कुठेतरी त्या पक्षावर विश्वास घेऊन पुढच्या वेळेस केरळमध्ये मी तुम्हाला 100% सांगतो, मी केरळमध्ये 20 दिवस होतो, पुढच्या वेळेस 100% भारतीय जनता पार्टीची सरकार तिथे। निश्चितच बंगाल हे सर्वच दृष्टिकोनातून एक बॉर्डर स्टेट असल्यामुळे देशासाठी फार महत्वाचं स्थान होतं। कुठेतरी टीएमसी तिथे असल्यामुळे भारताला धोका होता आणि आज तिथे भारतीय जनता पार्टीची सरकार निवडून आली आणि म्हणून हा धोका सुद्धा टळलेला आहे। आणि याच्यानंतर तिथे त्या भागात जे हिंदू आता याच्यानंतर सुरक्षित राहतील, ज्या मोठ्या प्रमाणात तिथनं हिंदूंचं पलायन होत होतं। निश्चितच पश्चिम बंगाल देशातलं फार मोठं राज्य आहे, लोकसभेच्या जास्त अनेक सीटा तिथे आहेत, विधानसभा ही तिथे निवडून येणं फार कठीण होतं, पण तिथे आज ज्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला पसंती दाखवलेली आहे, भारतीय जनता पार्टीच्या मागे एक मोठं मॅन्डेट उभं केलेलं आहे। निश्चितच ही एक आणखी एक मोठी सुरुवात आहे आणि जे मागच्या वेळेस जे आमचं 400 पारचं जे स्वप्न होतं ते निश्चितच पश्चिम बंगालमुळे आता पूर्ण होणार आहे, हे मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो। निश्चितच दोन्ही जागेवर विजय होणारच होता। दोन्ही जागेवर मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये अजितदादांबद्दलचं एक प्रेम तिथे लोकांना आहे, ते सुनेत्रा वहिनींवरला आशीर्वाद या माध्यमातून ते देणारच होते। राहुरीलाही त्याच प्रकारे कर्डिलेंवरती प्रेम तिथे होतं, एक श्रद्धांजली म्हणून दोन्ही जागेवर लोकांनी मतदान केलं आणि बहुमताने दोन्ही निवडून आले। आणि निश्चितच राज्य सरकारचा मागच्या वर्षभराचा जो कारभार आहे, ज्याप्रमाणे माननीय फडणवीस साहेब सरकारने ज्याप्रमाणे मागच्या 1 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं काम केलं, शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं, सर्व जाती धर्म एकत्र घेऊन काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याचा हा निकाल आहे। नाही, आता असं आहे की मला असं वाटतं की 1-1.5 तासानंतर परत काही ना काही नवीन गाणं त्यांचं सुरू होणार, ते ईव्हीएम असणार किंवा मतदाराच्या संदर्भात असणार की इलेक्शन कमिशनच्या संदर्भात असणार। कारण कसं काही निकाल आला भाजपकडे जर कौल आला तर यांचे उत्तर आणि यांचे मीडियामध्ये देणारे बाईट ह्या फिक्स असतात। मागच्या अनेक वर्षाचे जेही बाईट निवडणुका तिथे हारल्या आहेत, तिथे त्यांच्या चॅनल पुढे काय बोलायचं हे त्यांना माहित आहे, तर तोच मला वाटतं घिसीपिटे टेप तेच चालू राहणार आहे। बच्चू भाऊ माझे जवळचे मित्र आहे आणि बच्चू भाऊला आता ते शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला, आपल्या पक्षाचं विलिनीकरण त्यांनी शिवसेनेत केलं, तर मला असं वाटतं की बच्चू भाऊंनी घाई करू नये, शांतपणे त्यांनी शिवसेना समजून घ्यावी आणि त्यांनी राज्याचं आता सरकारचं जे आहे त्यांनी बाकी सगळे पक्ष समजून घ्यावे आणि महाराष्ट्राचा एक अभ्यास करून, आतापर्यंत ते अमरावती किंवा विदर्भापुरते सीमित होते, आज ते मोठ्या पक्षात आले, राज्यस्तरीय पक्षात आले, तर त्यांनी राज्याचा विचार केला पाहिजे आणि त्यांनी निश्चितच याच्यानंतर ते काही एखाद्या छोट्या पक्षाचे नेते नसून एका सत्ता पक्षाचे ते मोठे नेते आता झालेले आहे, विधान परिषदेच्या मध्ये ते निवडून येणार आहे आणि म्हणून आता त्यांनी जबाबदारीने वागले।